जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे रेल्वेवरील गणिते, किंवा त्याला तुम्ही असंही नाव देऊ शकता वेग वेळ अंतर असंही त्याला म्हणू शकता. बरोबर. याच्यामध्ये काय असतात, एक रेल्वे एका खांबाला एवढ्या सेकंदामध्ये ओलांडते तर त्याची एकूण लांबी किती, किंवा एवढ्या किलोमीटरने पळते तर त्याचं एकूण सेकंद किती वेळ पळेल असं त्याचा प्रश्न असतात. बरोबर. त्याच्यामध्ये फक्त मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे 18/5 किंवा 5/18 ह्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. बरोबर. आपल्याला काय करायचं, फक्त ही कंडिशन समजून घ्या. बघा आता फक्त आपल्याला काय करायचं याच्यामध्ये हे समजून घ्या. जर मित्रांनो किलोमीटर असेल तर याच्यामध्ये काय असेल तर तास असेल किंवा सर मिनिटे असेल. काय असेल तर मिनिटे. नाहीतर जर मित्रांनो मीटर असेल तर काय असेल तर सर सेकंद असतील. एवढं फक्त लक्षात ठेवून घ्या. जर किलोमीटर असेल तर तास किंवा मिनिटे असू शकतात, आणि मीटर असेल तर सेकंद असेल. एवढं फक्त क्लिअर करायचं आहे तुम्हाला. बरोबर. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला पुढे डायरेक्ट एक्झाम्पलमधून समजेल. फक्त एवढं क्लिअर करा की किलोमीटर असेल तर तास किंवा मिनिटामध्ये कन्वर्ट करायचे आहेत, आणि मीटर असेल तर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा सेकंद असेल तर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि तास किंवा मिनिटे असेल तर किलोमीटरमध्ये कन्वर्ट होईल. क्लिअर. चला पुढे. आता बघा याच्यावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न मी सांगतो. आता प्रकार नंबर पहिला लिहा, आणि प्रश्न कुठं आलेला आहे तर प्रश्न धुळे 2024 आलेला मित्रांनो प्रश्न आहे. बरोबर. आता काय विचारलं आपल्याला, बघा आता आपल्याला विचारलं आहे, बघा ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल असं आपल्याला विचारलं आहे. आता मित्रांनो या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता ताशी 72 किलोमीटरने जाते. बरोबर. आणि 1 सेकंदामध्ये गाडी किती मीटर जाईल असं आपल्याला ताशी आहेत. म्हणजे सर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला विचारलं आहे काय तर आपल्याला सर मीटर विचारलं आहे. म्हणजे इथं लिहायचं आहे मीटर, आणि इथं काय आहे तर याच्या पुढे लिहायचं सर सेकंद, आणि मग इथे काय असेल तर इथं सर मीटर, आणि इथं काय तर सर सेकंद. हा मित्रांनो फॉर्म्युला आहे. जर सेकंद असेल तर मीटर, सेकंद मीटर, सेकंद जवळ येता कामा नये, आणि मीटर जवळ येता कामा नये. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. चला आता काय म्हटलंय, ताशी 72 किलोमीटर वेगाने आपल्याला काढायचं आहे मीटर. तसं ताशी आहे एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. हो, 3600 सेकंदात किती जाते ती तर 72 किलोमीटर आहे. या किलोमीटरला सर मी हे तासाला मी सेकंदात कन्वर्ट केलं ना, कारण इथं सेकंदात विचारलं 1 सेकंदात किती जाईल, तर सर एका तासाला मी 3600 सेकंदात कन्वर्ट केलं, तर सर 72 किलोमीटरला मी मीटरमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे याला सर मी 1000 ने गुणतो, म्हणजे 3 शून्य देतो. म्हणजे हे झालं सर 72,000 मीटर. बरोबर. आता 1 सेकंदात किती जाईल तर 1 सेकंदात किती जाईल असा आपल्याला प्रश्न आहे. इथे फक्त सर गुणाकार टाकायचा आहे, आणि हे 3600 फक्त भागीला आणायचं आहे. बस. आता मित्रांनो फक्त याला कटछाट करायचं आहे. हे 3600 कुठून आलं तर 1 तासात. बघा हे 3600 कुठून आलं हे सांगायची गरज नाही ना, आणि 72 कुठून आलं तर याला आपण 1000 ने गुणलंय, म्हणजे 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. बरोबर. आता फक्त कटछाट करा. हा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 36 1 36, 36 दुनी तर सर 72, आणि हा 0 इथे. म्हणजे 1 सेकंदामध्ये किती जाईल तर 20 मीटर जाईल. सर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 20 मीटर. बरोबर. तर 1 सेकंदात किती मीटर जाईल तर 1 सेकंदामध्ये मित्रांनो 20 मीटर जाईल ती रेल्वे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फक्त ह्या फॉर्म्युल्याला व्यवस्थित तुम्हाला समजायचं आहे. फॉर्म्युला एकदा समजला की याच्यावरती सर्व गणित तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह होतील. क्लिअर. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सेकंद जवळ येता कामा नये, मीटर जवळ येता कामा नये. सर फॉर्म्युला कसा बनवायचा हे पण लक्षात ठेवा. हे मीटर दिले ना तर शेवटी मीटर लिहून टाकायचे, मग सेकंद, मग मीटर, आणि मग सेकंद. क्लिअर. फॉर्म्युला असा तयार होऊन जातो. चला पुढचं गणित लिहा. आता काय आहे, एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी आपल्याला विचारली आहे. आता लांबी काय तर लांबी कशा सांगणार आपण, मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये. आता ट्रेनची लांबी किलोमीटरमध्ये तर नसते सर, मग मीटर आपण सांगणार. बरोबर. 10 सेकंदात आहे तर सेकंदामध्ये तिथे मीटरमध्येच येईल. ओके. चला पुढे. आता मी लिहिणार सर इथे मला मीटर, मग इथे काय असेल तर इथे असेल सर सेकंद, इथं काय असेल तर इथे सर मीटर येईल, आणि इथं काय आहे तर मग सेकंद येईल. सर हे मीटर कशावरनं तर मला लांबी विचारली ना, तर लांबी मीटरमध्ये असेल, मग हे सेकंद इथं असेल, इथं मीटर असेल.
याचं मी ह्या 90 किलोमीटरचं मी मीटरमध्ये कन्वर्ट करणार. एक ट्रेन ताशी आहे ना, प्रति तासाला, मग तासात एका तासात ती 90 किलोमीटर जाते, मग तासाचं सेकंदामध्ये लिहिणार मी. तर एका तासाचे सर मी 3600 सेकंद लिहिले. आणि हे 90 किलोमीटर आहे, तर सर मी हे 90 किलोमीटर आहे 90 लिहिले. याला सर मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, का तासाला सर मी सेकंदात कन्वर्ट केलं आहे. आता याला काय करणार मी, फक्त 3 शून्य देणार, म्हणजे 1000नी त्याला गुणणार, म्हणजे 90,000 मीटर झालेत. आता सेकंद किती आहेत, तर 10 सेकंदात सर ते किती जाईल. बस इथे सर गुणाकार टाका, हा भागिले आणा सर 3600, मग हे 3600 सर भागिले. आता फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे आपल्याला. बस काय आहे, हा शून्य शून्य कॅन्सल, शून्य शून्य कॅन्सल, 9 1 9 नमचूक, तर सर 36 वरती काय आहे, तर 1000 राहिलं ना सर, हे 1000 आणि भागीला काय, तर सर 4 आहे. फक्त याला कटछाट करा आता. 4 1 4, 4 दुणी, तर सर 8, 4 5 तर 20, हा शून्य सर इथे, म्हणजे किती आहे, तर 250 मीटर. 250 मीटर जाईल ती किती सेकंदामध्ये, तर 10 सेकंदामध्ये. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 250 मीटर. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. हा मित्रांनो हा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला ना, तर याच्यावरती सर्व पूर्ण अख्खा चॅप्टर तुम्हाला सॉल्व झाला असं समजून घ्यायचं आहे. क्लिअर. चला पुढचा प्रश्न घेऊयात. हां, आता एक मालगाडी 108 किलोमीटर ताशी या वेगाने धावते. एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर मालगाडीची लांबी किती आपल्याला विचारलं आहे. आता काय करणार बघा, आता आपल्याला मालगाडीची लांबी विचारली, किती सेकंद दिले, तर मालगाडीची लांबी आहे, तर लांबी सर मीटरमध्ये असेल, तर मी सर पहिले मीटर करतो, मग काय असेल, तर मग सर सेकंद असेल, मग सर मीटर असेल, आणि मग काय असेल, तर मग सर सेकंद असेल. आता बस तिथे टाका, हे मीटर मला सर काढायचं आहे. आता मी लिहितो, इथं सेकंद आहे, तर 108 किलोमीटर ताशी आहे. एका तासात किती सेकंद आहे, तर एका तासात सर 3600 सेकंद आहेत. आता ताशी 108 किलोमीटर आहे, तर सर मी हे 108 किलोमीटर लिहिले. याला सर मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर मी सर याच्यावरती 3 शून्य देऊन टाकणार, म्हणजे 1000ने त्याला गुणतोय. ओके, आता किती सेकंदात, तर 13 सेकंदात किती जाईल, म्हणजे 3600 सेकंदात ती 108 किलोमीटर जाते, म्हणजे हे मीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे, म्हणजे 1,08,000 मीटर जाते. तर 13 सेकंदात सर किती जाईल. बस इथे गुणाकार टाका, आणि हे 3600 मित्रांनो फक्त भागिले आणा. बस तुमचं झालं उत्तर रेडी आहे. आता फक्त कटछाट करा, हा शून्य शून्य कॅन्सल, शून्य शून्य कॅन्सल, 36 1 36, 36 त्रिक, तर 36 त्रिक सर 108 बरोबर, हे त्रिक, हा शून्य इथे, 13 त्रिक तर सर 39 बरोबर, आणि हा शून्य इथे, हा शून्य इथे ना, म्हणजे किती मीटर जाईल ती, तर 13 सेकंदात सर ते 390 मीटर जाईल गाडी. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे 390 मीटर बरोबर. आणि प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजीनगर 2023 आहे. हे PYQचे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो आपण घेतलेले. क्लिअर. चला, मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. असंच तुमच्यासाठी मी दररोज एक व्हिडिओ घेऊन येतो आहे. क्लिअर. चला पुढे. आता बघा, ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नल खांबाला 42 सेकंदात ओलांडून गेली, तर आगगाडीची लांबी आपल्याला विचारलं आहे बरोबर. काय म्हटलंय, तर आगगाडीची लांबी विचारली आहे आपलं. हां, तर आगगाडीची लांबी किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बा काय म्हटलंय, ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नल खांबाला 42 सेकंदात ओलांडून गेली, तर गाडीची लांबी म्हणजे काय सर, तर लांबी म्हणजे सर मीटर. पुढे काय असेल, तर पुढे इथं सर सेकंद असेल, इथे काय असेल, तर सर मीटर असेल, आणि इथं काय असेल, तर सर सेकंद असेल. बस मित्रांनो याला फक्त आता सॉल्व करायचं आहे. आपल्याला काढायचं काय, तर 4था नंबरचा काढा मित्रांनो. याच्यातून आपल्याला 3 देतात, 4थी आपल्याला काढायची असते. बस आता काय, 30 किलोमीटर वेगाने, ताशी आहे ना, हे ताशी 30 किलोमीटर वेगाने एका तासात किती सेकंद, तर सर 3600 सेकंद, हे 3600 लिहिले. आता किती 30 किलोमीटर, तर हे मी सर 30 लिहिले. याच्यावर आता 3 शून्य देतोय, हे 3 शून्य म्हणजे 1000नी त्याला गुणतोय. आता किती सेकंदात, तर 42 सेकंदात, तर सर हे 42 इथे सेकंदाच्या खाली सेकंद, मीटर आपल्याला काढायचं आहे. इथे फक्त मित्रांनो गुणाकार टाका, आणि भागिले मित्रांनो फक्त 3600 आणा. बस आता मित्रांनो आता याला फक्त कटछाट करा, हा शून्य शून्य कॅन्सल, शून्य शून्य कॅन्सल बरोबर. 3 1 3, 3 1 3, 3 दुणी 6 बरोबर. आता अजून भाग जातो का, तर हो सर अजून भाग जातो ना, 2ने भाग जातो. बेसक तर सर 12 बरोबर, बे दुणी 4, आणि बे 1 बे, अजून 3ने जातो, 3 दुणी 6, 3 7 तर सर 21. आता याला जातोय बरोबर, इथं 100 आहेत ना, बे 1 बे, बे 5 10, आणि हा शून्य सर इथे, 7 5 तर सर 35, आणि हा शून्य इथे, म्हणजे
किती जाईल ती? तर 42 सेकंदामध्ये 350 मीटर जाईल सर ती. आहे सर असं ऑप्शनमध्ये 350 मीटर? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 350 मीटर. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचे असतात बरं का. फक्त मित्रांनो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायला पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन आहे, काय एवढं अवघड नाही आहे. फक्त हा फॉर्म्युला कसा लिहायचा आहे हे फक्त करा. सेकंद जवळ येत्या कामाने एक आड एक पाहिजे. मीटर सेकंद मीटर, सेकंद मीटर सेकंद, मीटर सेकंद मीटर, बस. आणि तयार कसा करायचा आहे? जो विचार आहे तो 4 नंबरला लिहायचा आहे, मग दुसरा लिहायचा आहे, मग तो लिहायचा आहे आणि मग दुसरा लिहायचा आहे. संपलं आहे. बरोबर. चल पुढचा गणित बघा. आता पुढचा गणित काय? एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर वेगाने धावताना एक सिग्नल खांबास 8 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती आहे असा आपला प्रश्न आहे. याचं उत्तर मित्रांनो काय आहे ते कमेंट करून सांगा. याचं उत्तर काय आहे हे येईल तुम्हाला. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्लिअर. चल पुढचा प्रश्न बघा. आता प्रकार नंबर 2 लिहा. प्रकार नंबर 2 काय म्हणतंय? चल आता प्रकार नंबर दुसरावरती अशी हेडिंग तर तुमच्याकडे. प्रकार नंबर दुसऱ्यामध्ये काय म्हणते ते बघूया पहा. ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल असं आपल्याला विचारलंय. आपल्याला विचार कालावधी म्हणजे काय? तसं सेकंद. मग सर मी इथे लिहितो. इथे सर सेकंद, इथे काय असेल तर इथे सर मीटर असेल, इथे काय असेल तर इथे सर सेकंद असेल, आणि इथं काय असेल तर इथं सर मीटर असेल. मीटर सेकंद. संपलं. आता आपल्याला काय विचारलंय? तसा सेकंद आपल्याला काढायचा आहे. आता यापुढे ताशी 60 किलोमीटर वेगाने म्हणजे ताशी म्हणजे तास कुठं लिहिणार मी? तास इथं सेकंदात लिहिणार, इथं नाही लिहिणार. आता इथं मीटर लिहायचं आहे मला, तर इथं मी सर सेकंद लिहिणार. पहिले हे 60 किलोमीटर आहे, आता 60 लिहितो मी. हे मीटरच्या खाली मीटर, तर 60 किलोमीटर आहे. याला सर 3 शून्य देतो म्हणजे हे मीटरमध्ये कन्वर्ट करतो. बरोबर. ताशी आहे तर हे तास, हे ताशी सेकंद म्हणजे 3600 सेकंद इथे. बरोबर. आता किती आहे? तर 1200 मीटर. हे सर 1200 मीटरच्या खाली मीटर, आणि हे सेकंद मला सर काढायचं आहे. मीटर सेकंद मीटर, बरोबर. इथं तास, इथं सेकंद होतं, तर इथं मीटर होतं, मग तिकडे मीटर होतं. क्लिअर. बघा मीटर सेकंद हा फॉर्म्युला आपला बनला आहे. इथे सर गुणाकार टाकायचा आहे आणि बस हे 60,000 फक्त मित्रांनो भागीला आणायचं आहे. आणि आता फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे. 1 0 2 0 3 0 4 0, 1 0 2 0 3 0 4 0, बरोबर. 6 1 6, साईन दुणी तर सर 12, 36 दुणी तर 36 दुणी सर 72. म्हणजे किती सेकंद लागतील? तर 72 सेकंद लागतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. बरोबर. 72 सेकंदात ती गाडी, बरोबर. 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास ओलांडायला किती वेळ लागेल? तर 72 सेकंद लागतील. बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चला पुढे. जर मित्रांनो तुम्हाला समजत असेल, मी जे शिकवतो आहे, जे काही ट्रिक तुम्हाला समजत असेल, तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल पुढे. आता 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर आहे, तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल असं आपल्याला. वेळ म्हणजे काय? तर वेळ म्हणजे सर आपल्याला सेकंद. मग सर मला सेकंद काढायचे आहेत, म्हणजे सेकंद मी 4 नंबरला लिहून टाकतो. मग याच्या पुढे काय? तर याच्या पुढे सर मीटर राहिलं. याच्या पुढे काय? तर याच्या पुढे सर सेकंद, आणि याच्या पुढे काय? तर याच्या पुढे सर मीटर. फॉर्म्युला उलटा बनवायचा आहे. मला विचारलंय काय? तर तिथून म्हणजे सेकंद इथे येत्या कामाने सेकंद मीटर, संपलं. आता फक्त याच्यामध्ये टाका. इथं किती? तर 400 मीटर. ही 400 मीटर शेवटी पाहिजे. इथं काय? ताशी 72 किलोमीटर, तर मी तास इथं 72 किलोमीटर आहे, तर सर मी 72 इथे लिहिणार. हे किलोमीटर आहे, इथे मीटरमध्ये कन्वर्ट करणार सर, हे मीटर, बरोबर. 72,000 मीटर ती सर एका तासात जाते ना, म्हणजे 3600 जाते, बरोबर. आणि विचारलंय 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग एवढा, तर ती किती जाईल? म्हणजे ही 400 मीटरची गाडी किती वेळात ओलांडेल ना त्या खांबाला, तर हे सर 400. बस संपलंय. इथे मित्रांनो गुणाकार टाका आणि हे फक्त 72,000 भागिले आणा आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा. तुमचं उत्तर रेडी आहे. 0 0 कॅन्सल, 3 0 कॅन्सल, 1 0 2 0 3 0 कॅन्सल, 36 1 36, 36 दुणी 72, बे 1 बे दुणी 4, आणि हा 0 इथे. म्हणजे किती वेळ लागेल? तर 20 सेकंद लागतील मित्रांनो. आहे सर असं ऑप्शनमध्ये 20 सेकंद? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 20 सेकंद. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चला पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न, विनय 20 किलोमीटर तास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता काय करायचं मित्रांनो बघा. आता आपल्याला विचारलंय त्याला किती वेळ लागेल.
विनय 20 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर 400 मीटर अंतर धावण्यास त्याला किती वेळ लागेल? बस आपल्याला काय करायचं आहे, वेळच विचारलाय. म्हणजे वेळ म्हणजे काय सर, तर वेळ म्हणजे सर सेकंद. मग इथं काय असेल तर इथं सर मीटर, इथं काय असेल तर इथं सर सेकंद, इथं काय असेल तर इथं असेल सर मीटर. संपलंय. आता फक्त आपल्याला टाकायचं आहे, आपल्याला सर सेकंद 4 नंबरचा आपल्याला काढायचा असतो कधी पण. हे सेकंद आपल्याला काढायचे आहेत. आता मी 20 किलोमीटर वेगाने प्रति तासाने जाते ना, हे जे पूर्ण दिलेलं आहे हे कधी घ्यायचं आहे, हे 400 नाही घ्यायचे, बरोबर. हे पूर्ण दिलेलं ना 20 किलोमीटर प्रति तासात जाते, तर सर मी 20 किलोमीटर लिहितो आणि याला आता मीटरमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे याला हजारने गुणतो, म्हणजे 3 शून्य देतोय, म्हणजे 20,000 मीटर झालं. आता एका तासात सर 36 सेकंद असतात, बरोबर. तर 400 मीटर अंतर, हे 400 मीटर अंतर किती वेळात जाईल? बस इथे मित्रांनो गुणाकार टाका आणि हे मित्रांनो 20,000 फक्त भागिले आणा. फक्त मित्रांनो कटछाट करा. 1 0 2 0 3 0 4 0 1 0 2 0 3 0 4 0, बरोबर. बे 1 बे, बे दुणी 4, 36 दुणी, तर 36 दुणी सर 72 सेकंद. 72 सेकंद लागतील मित्रांनो. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 72 सेकंद. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला गणित फक्त मित्रांनो 5 सेकंदात सॉल्व्ह करता. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझ्यासोबत गणिताची तयारी करायची असेल तर आपली ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते जॉईन करू शकता. क्लिअर? चला पुढे. आता पुढचा प्रश्न आहे, 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील खांब किती वेळात ओलांडेल? बस वेळात आपल्याला विचारलं आहे, तर आपण काय करणार मित्रांनो, बघा आपल्याला काय काढायचं आहे, तर वेळ म्हणजे सर सेकंद, इथं काय तर इथं सर मीटर, इथं काय तर इथं सर सेकंद, आणि इथं काय तर इथं सर मीटर. बस याच्यात मग फक्त अंक फिलअप करा. आता इथे सर 4 नंबरचा मला काढायचा आहे. किती आहेत? 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किलोमीटर प्रति तास हा घ्यायचा आहे. 144, तर सर मी 144 घेतो, इथं सर मी 3 शून्य देतोय. 144 3 शून्य म्हणजे हजारनी त्याला गुणलंय. हो, प्रति तास आहे. प्रति तास म्हणजे एका तासात 36 सेकंद. आणि इथं किती दिलं आहे? 180 मीटर, तसं हे 180 मीटर, मीटरच्या खाली मीटर. बस इथे गुणाकार टाकणार आणि भागीला मित्रांनो हे 144 घेणार. आता 1 2 आणि 3. बस मित्रांनो आता फक्त कटछाट करायचं आहे तुम्हाला. 1 0 2 0 3 0 1 0 2 0 3 0. आता फक्त भाग द्या, बरोबर. आता काय होतंय तर बघा, 9 1 9, 9 दुनी 18, बरोबर. 9 1 तसर 9 उरले किती? 5 त्याला जा. 9 सक तसर 54, 9 सक तसर 54. आता 4 ने भाग द्या, 4 चूक तसर 16, 4 9 तसर 36. आता 9 दुनी तसर 18 आणि हे भागीला 4. आता फक्त मित्रांनो याला फक्त भाग द्या तुम्ही. आता भाग जातो तुमचा. बे 4 1 4, 4 चूक तसं 16, हा पॉईंट दिलाय, 2 उरले त्याला, 4 5 20, म्हणजे किती सेकंद लागतील? तर 4.5 सेकंद लागतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 4.5 सेकंद. 4.5 सेकंदामध्ये ती गाडी क्रॉस करेल त्या खांबाला. आहे सर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. चला पुढचा गणित. आता मित्रांनो प्रकार नंबर 3 लिहा. आता प्रकार नंबर 3 काय आहे? तर प्रकार नंबर 3 मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. इथेच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.